वन परिपक्व असलेले फलंदाज मिस्टर 360 नावानं प्रसिद्ध असलेला खेळाडू विकास कदम, त्याच्या साथीला आरोंद्याचा सुपुत्र जॉन एस पप्पा जॉन फर्नांडिस. गोलंदाजी मार्कवर संघाचा प्रामुख्याने ऑलराऊंडर खेळाडू ओव्हरसीज खेळाडू आपण पाहतोय. सज्ज आलाय कॉमेंट्री बॉक्स दूरखंड गोलंदाजी मार्कवर. जरा हे पर्व पहिल्या दिवसापासून गाजवायला सुरुवात केली आहे. तो शिवराज सुपर कणकवली क्रिकेट संघाचा आयकॉन खेळाडू रोहा माणगावचा शुभम जाधव. स्ट्राईकला सज्ज झालाय विकास कदम. नॉन स्ट्राईकला जॉनी आणि गोलंदाजी मार्कवर दुसरा सेमीफायनलचा सामना. दोन्ही अगदी जवळचे मित्र आज परस्परांविरोधात लढत करताना बघायला मिळतील. बबल नाईक वर्सेस दाजे नाईक हा मोठा सामना आहे. गावडेवाडी मित्रमंडळ आयोजित गावडेवाडी प्रीमियर लीग 2025 चा क्रिकेटचा रणसंग्राम जणू काही विद्यमान सोहळा आपल्याला बघायला मिळतोय. हॅलो चिक, आपण स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ज्यांच्या जमिनीमध्ये ही सुंदर अशी स्पर्धा आपण खेळवतो आहोत आणि ज्या जमीन मालकांमुळे खऱ्या अर्थाने या स्पर्धेला रंगत येते आणि ज्या सगळ्या जमीन मालकांनी आम्हाला या ठिकाणी या जमिनीमध्ये स्पर्धा खेळवण्याची अनुमती दिली, परमिशन दिली, त्या सगळ्या जमीन मालकांना आपण सन्मानपूर्वक विनंती करतो आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण यायचं. त्यामध्ये सदाशिवजी चिंदरकर, उत्तमजी चिंदरकर, किसनजी चिंदरकर, शंकरजी चिंदरकर, रामचंद्र उर्फ बाळा चिंदरकर, हितेश हरमलकर, संदीप चिंदरकर, रामचंद्र सावळाराम चिंदरकर, पंडित चिंदरकर, प्रणाली नरे, दयानंद चिंदरकर आणि पंकज चिंदरकर या सगळ्या जमीन मालकांना विनंती आहे आपण सन्मानपूर्वक आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. खरं तर तुमच्यामुळे, तुमच्या सहकार्यामुळे आपण ही भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा इथे भरवतो आहोत आणि आपल्या गावचं नाव महाराष्ट्राच्या नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवतो आहोत. हे सगळं तुमच्या आणि तुमच्यामुळे शक्य झालंय. त्यामुळे आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनापासून स्वागत. खोलवटे चेंडू शुभम जाधवचा जमिनीलगतचा फटका आपण पाहतोय. एकेरी धावसंख्येकडे पावलं तर वहिले आहेत. एक या धावसंख्येने सांघिक धावफलकावर 2 धावा धावफलकावर आपण पाहतोय. वेगवान पद्धतीचा चेंडू आपण बघितलाय. शुभम जाधवचा आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिलाय आणि एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 3 धावा धावफलकावर. पायावरील चेंडू अवस्था अंपायर अपील बघायला मिळालाय. आत्मविश्वास जास्त असलेला अपील. एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 4 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 4 धावा धावफलकावर सलामीची बेनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विकास कदम आणि जॉन फर्नांडिस. सुंदर गोलंदाजी शॉर्टम पुलचा फटकावण्याचा प्रयत्न होता. बॅटची हलकीशी कट घेऊन आदित्य सापळेच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवलातोय. पहिला गडी बाद होतोय. विकास कदम बॅक टू द पॅव्हलियन. स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय स्वप्नील चिंदलकर यांचे मित्र सन्माननीय यंगस्टार देवगड क्रिकेट संघाचे सर्व सन्माननीय नीरज घाडी साहेब यांच्याकडून प्रसाद चाळके, सागर कदम आणि मी योगेश परब समालोचनासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद घाडी साहेब. 4 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ हा समाप्त झालाय. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तगडा खेळाडू संघाचा कर्णधार
दाजी नाईक सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली जॉनची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल. कॉमेंट्री बॉक्स दूर करणं. ज्या गोलंदानं हल्लीच्या 2 वर्षामध्ये सुंदर गोलंदाजी करत आपल्या नावाची शाप त्यानं सोडली आहे. शिरोड्यातील खेळाडू गोपाळ भट्टाच्या छत्रछायेकडे तयार झालेला खेळाडू आपण पाहतोय. शिवराज सुपर कणकवली क्रिकेट संघाच्या कोट्यातून निखिल गावडे आपण पाहतोय. दुसरं षटक बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक आणि त्या षटकासाठी सज्ज झालाय. स्ट्राईकला डाव्या हाताचा जॉन फर्नांडिस, नॉन स्ट्रायकर एंडला कर्णधार सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली दाजी नाईक. पहिला चेंडू आडव्या बॅटनं खोदून काढले चेंडूला. चेंडू वन बाउन्स जबरदस्त चौकारासाठी बघायला मिळतोय. प्ले षटकाचा निर्णय आणि पहिल्या चेंडूवर जॉननं निखिल गावडेच्या विरोधात एक मोठा फटका टोलवलाय. स्वीजिटचा डान्स आवाज करून देणारा जॉनी जॉनी एस पप्पा जॉन फर्नांडिसच्या बॅट मधून षटकारासाठी बघायला मिळालाय. चौदा धावा धाव फलकावर एक आघाडीच्या मोबदल्यात. निखिल गावडे तर पहिल्या 2 चेंडूंवर 10 धावा खर्च केल्यात. पुढे सरसबत देखना फटका जमलेला गरंगत झालेला डीप ऑन द कार्पेट पद्धतीचा लेदर बॉल क्रिकेटची आठवण करून कव्हरला एक नेत्रदीपक पद्धतीचा फटका चौकारासाठी आपल्याला बघायला मिळालाय. धाव फलकावर गती परिवर्तनाचा चेंडू पुन्हा एकदा स्विजिट फटका मारण्याचा प्रयत्न होता. पहिला प्रयत्न धाव घेण्यासाठी कॉल केला होता जॉननं, नंतर दाजीने नकार दिलाय. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. पहिल्या 3 चेंडूंवर धावा निघालायत, त्या मात्र 14. 18 धावा धाव फलकावर. खोलवर टप्पे चेंडू पायावरील खोदून काढण्याचा प्रयत्न होता. प्लेस्टिकवरील चेंडू आपण पाहतोय. एकेरी धावसंख्येसाठी लेग बायच्या स्वरूपात एक या धावसंख्येने सांघिक धावफलकावर 19 धावफलकावर एक आघाडीच्या मोबदल्यात. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटकाची सांगता करणाऱ्या अंतरिम चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे आणि अंतरिम चेंडू खेळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली दाजी नाईक हा सज्ज झालाय. एका बाजूने बबन नाईक प्रतिनिधित्व करतोय शिवराज सुपर कणकवली क्रिकेट संघाचं. खोलवर टप्प्याचा चेंडू दाजीच्या स्लॉट मध्ये दाजीनं पाठवलंय प्लॉट मध्ये. रसिक प्रेक्षकांचा या ठिकाणी जल्लोष बघायला मिळतोय. दाजीच्या एका मोठ्या फटक्यानं सांघिक धावफलकावर पाऊस शतक पूर्ण आलाय. 25 धावफलकावर एका आघाडीच्या मोबदल्यात.
सर बादल चौधरी, अमोल जमदाडे, योगेश परब, सागर कदम आणि प्रसाद चाळके यांच्या कॉमेंट्रीसाठी प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय नीरज घाडी यांच्याकडून. धन्यवाद प्रसाद सर, धन्यवाद योगेश सर. नीरजजी घाडी साहेब तुमचे मनपूर्वक आभार. आमच्या पाचही कॉमेंटेटरांका बक्षीस देऊन तुम्ही सन्मानित केलात. तुमचे मनपूर्वक आभार. 1-21 आणि 5-25 तुमका परमेश्वरान मिळवून देऊन दे आणि तुमका सगळ्यांका परमेश्वराचरणी आमची प्रार्थना असा तुमचा सगळ्यांचा घर भरान दार वताने. पण मैदानावर नेमक्या कोणाचा घर भरताला, कोणाचा दार ओतताला हे दुसरं सेमीफिनाले राजाराम वॉरियर्सने जिंकलेलं टॉस दाजी नायकाच्या नेतृत्वाखाली आणि घेतलो बॅटिंगचा निर्णय. विकास कदम फक्त 2 रन्सावर माघारी परतलो, पण त्यानंतर जॉनी फर्नांडिस चौकार षटकार चौकार आणि दाजी नायकाचो षटकार 2 ओव्हरीत रन झाले 25. तिसऱ्या ओव्हरीचो पहिलो चेंडू इनसाइड आउट द जॉनी फर्नांडिसचो फटको आणि कव्हर क्षेत्रामध्ये झेल बघा. कॅचेस विन दी मॅचेस, लेलो कॅचेस जीतो मॅचेस. वाळवे त्या चेंडू खाली बघितलो. ओमकारने काय सुंदर झेल टिपलो. धोकादायक ठरू पाहणारो जॉनी फर्नांडिस माघारी परतलो आणि योगेश काय कॅच होता बघा. आजचे जे युवा खेळाडू, युवा प्रेक्षक मैदानावर असत आणखी 10-12 वर्षांनी सांगतले, अरे काय तो सूर्यकुमार यादवने झेल घेतलो लॉंग ऑफ वर आणि त्या झेलाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारतीय संघान वर्ल्ड कप जिंकलो. पण त्यापेक्षा सुद्धा काही जुने प्रेक्षक, जाणते प्रेक्षक मैदानावर असतले आणि ते सांगतले, अरे ह्या कायच नाही. आठव मिसबाव तो स्ट्रायकर एंडवर आणि श्रीसंतने टिपलेलो झेल होतो जोगिंदर शर्माच्या बॉलिंग मार्कवर. पण अजून काही जुने प्रेक्षक सांगतले ह्या कायच नाही. 1983 वर्ल्ड कप आठवा आणि व्हिवियन रिचर्डसनचो कपिल देव यांनी घेतलेलो झेल आठवा. थोडक्यात काय, काळ खैचोय असा नाही, जमानो खैचोय असा नाही, वाक्य ताच महत्वाचा असा. कॅचेस विन दी मॅचेस. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संघाचा आयकॉन खेळाडू गौरेश नागवेकर वर्सेस शुभम जाधव, दोन्ही आयकॉन खेळाडू. पहिला चेंडू वेगवान पद्धतीचा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता घुंगरूचा. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 25 धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. शॉर्ट पिप प्रकारचा चेंडू शॉर्ट पुलचा फटका वेगावर स्वार होऊन गोलंदाजी पसंत केली गौरेश नागवेकरच्या विरोधात शुभम जाधवनं. गौरेश नागवेकर ह्यो असो खेळाडू असा ज्याचा कौतुक करण्यासाठी कॉमेंटेटरांका शब्द अपुरे पडतात. आणि एक गुणवान खेळाडू असा, अष्टपैलू खेळाडू असा आणि प्रेक्षकांचो, आयोजकांचो आणि मैदानावरच्या पंचांचो आदर करणारा खेळाडू आणि त्यामुळे सगळ्यांचो तो लाडको आणि आवडीचो खेळाडू. मग सिंधुदुर्ग असो किंवा गोवा राज्य असो, या प्रत्येक ठिकाणी या सगळ्या प्रेक्षकांनी गौरेशवर प्रचंड प्रेम केला. तो आखो टप्प्याचो चेंडू तिसऱ्या पंचांकडे. मॉडर्न कलेक्शनचे मालक सोहेल शेख, मॉडर्न कलेक्शनचे मालक सोहेल शेख आणि प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक सोहेल खान यांना विनंती आहे, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. शुभम जाधव रोहा माणगावचा ह्यो खेळाडू खूप लांब वरसून या स्पर्धेसाठी येलो. पहिल्या ओव्हरीमध्ये त्यांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली. विकास कदम मॅन फ्रॉम पियाळी या धोकादायक फलंदाजाक माघारी पाठवला आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरीत परत एकदा तो येलो. वन बाउन्स. वन फॉर दी ओव्हर. पंचांचो इलो इशारो. आणि ज्या गौरेशचा आपण कौतुक करतो त्या गौरेशचा सिंधुदुर्ग कनेक्शन सुद्धा
खूप घट्ट नाती असत सिंधुदुर्गात गौरेशची, खास करून 70-70 शॉपी कट्टा गणेश मोरजकर यांचे ते अगदी जिवलग मित्र, 70-70चे ब्रँड अँबॅसिडर सुद्धा म्हणून ते कार्यरत. आणि याच गौरेशवर गोमंतक भूमीन सिंधुदुर्गात खूप प्रेम केला आणि या गौरेशचा उदय झालो तो सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात. मालवण बोर्डिंग मैदानावर बाबा परब मित्रमंडळाच्या स्पर्धेत सुपर ओव्हरच्या मॅचमध्ये ज्या सामन्यात 3 सितारे एकाच वेळी चमकलेले आणि त्यातलो एक होतो गौरेश नागवेकर, ज्यांनी सुपर ओव्हरमध्ये योगेश पेंडकर आणि कृष्णा सातपुते या खेळाडूंका माघारी पाठवलेला. आणि त्या स्पर्धेच्या निमित्तान त्या सामन्यामध्ये जी काय कॉमेंट्री केली त्या कॉमेंटेटरचा आवाज सुद्धा जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलो आणि तो आवाज म्हणजे आमचे मित्रवर्य अमोल जमदाडे सर. काय स्पर्धा आणि काय तो सुपर ओव्हरचो सामनो या दोघांनी रंगवलेलो सजवलेलो. हे 2 सितारे मालवण बोर्डिंग मैदानावर उदयास इले आणि आज या 2 सिताऱ्यांनी टेनिस क्रिकेटचा विश्व व्यापून टाकला. अमोल जमदाडे सर, गौरेश नागवेकर, तुमका भविष्यासाठी शुभेच्छा. 1 फॉर दी ओव्हर पंचांचो इलो इशारो. डॉट बॉल समाप्त झालो. यॉर्कर लाईनचो चेंडू शुभमचा कौतुक करूचा लागात. शुभमकडे वेग भन्नाट असा, पण आज वेगावर स्वार होण्यापेक्षा सुद्धा त्यांनी अचूक टप्प्यावर लक्ष केंद्रित केला. हे 2 तगडे प्रतिस्पर्धी खेळाडू एकमेकांच्या समोर असत. 2 एकमेकांचे जिवलग मित्र होडावडा संघातून, राजाराम वॉरियर संघातून बऱ्याच वेळा दाजी नाईक आणि बबल नाईक एकत्र खेळले, पण आज दोघे जण एकमेकांच्या विरोधात असत. दोघांका एकमेकांचे खाडाखोडी माहिती असत, सवय माहिती असत. मालवणी भाषेत जर सांगायचा झाला तर कोणाच्या अळवा किती खाज असा या दाजी नाईक आणि बबल नाईक दोघांका बऱ्यापैकी माहिती. गती परिवर्तनाचा चेंडू फिंगर रोल केले आदित्यने चेंडूच्या खाली आणि जो गौरेश नागवेकर सुरुवातीला चाचपडत खेळत होता त्याचा ऐन मोकेच्या क्षणी हा मात्र 0 या धावसंख्येचा भोपळा घेऊन माघारी परतताना बघायला मिळतोय. आश्चर्य नव्हता. 5 बॉल खेळल्यानंतर तो 0वर बाद होणं या खरोखरच आश्चर्य वाटला. इतक्या आक्रमक दर्जाचो बॅटर, इतके चेंडू त्यांनी खेळान काढले, पण खरोखरच श्रेय असा शुभम जाधवला. वाव फॅक्टर त्याच्याकडून. विकेट, मेडन 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 आणि विकेट. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. अशा प्रकारची ही गोलंदाजी शुभम जाधव, मॅन फ्रॉम रोहा माणगाव. स्थिरावली धावसंख्या पाव शतकावर 25 रन्सावर. 2 ओव्हरीच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या 25वर येऊन पोचली आणि अजूनही ती 25वर अडकलेली असा, खोळंबलेली असा, रुतलेली असा. माका वाटतं JCB आणूचो लागतलो, क्रेन मागवची लागतली आणि या धावसंख्येक रुतलेल्या गाळातून बाहेर काढूचा लागतला. ती जबाबदारी घेऊन नवीन फलंदाज मैदानावर विनय पावणोजी, मॅन फ्रॉम होडावडा. नावात जरी विनय असला तरी तो विनय मैदानावर येतानाच तो बाहेर ठेवून येता. असो एक आक्रमक दर्जाचो बॅटर विनय पावणोजी स्ट्रायकर एंडवर आणि बॉलिंग मार्कवर शुभम जाधव. वेगावर स्वार होऊन रफ्तार का सौदागर गोलंदाजी केली शुभम जाधवनं. का एवढ्या लांबून माझा प्रवास या कलमड गावामध्ये आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या स्टार कास्टला रोखलाय. ओ वाट डिलिव्हरी, काय बोलायचा या चेंडू बद्दल. टप्पो पडल्यानंतर विनय पावणेजीच्या खांद्या करून उसळी घेत जाणारा चेंडू. संपूर्ण स्पर्धेतली 3री मेडन ओव्हर. एकदा टाळ्या वाजवूया रोहा माणगावच्या शुभम जाधव साठी. एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट आणि पूर्णतः निर्धाव षटक मिस्टर शुभम जाधव. पहिले 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 1 षटक निर्धाव षटक म्हणजे राजाराम मोरे तळवडे क्रिकेट संघाला उर्वरितची 2 षटकं आहेत आणि उर्वरितच्या 2 षटकांमध्ये मैदानाच्या आतमध्ये बादल सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली आहे आणि बाहुबलीला आता मात्र हात खोलावे लागतील. धावपलकावर धावातच स्थिरावलाय. 25 धावा धावपलकावर. महत्वाचा गडी बाद झालाय. जॉन गेलाय. विकास कदम माघारी परतला. गौरेश नागवेकरनं महत्वाच्या सामन्यामध्ये नाखुश केलाय, पण शुभम जाधवनं अनेक रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक ज्याने टाकलंय तो गोलंदाज फिरकीचा जादूगार मळगावचा शेखर राऊळ हा सज्ज झालाय. शेखर राऊळ, ज्या शेखरला आपण क्रिकेटच्या ग्राउंडवर बघितला, कबड्डीच्या ग्राउंडवर बघितला, मानाची स्पर्धा शिरसाट ट्रॉफी पुणे या खेळाडून गाजवलेली असा आणि तो खेळाडू जो खेळाडू शिरसाट 11 या व्यावसायिक संघातून खेळलो तो मळगावचो फिरकीचो जादूगार शेखर राऊळ बॉलिंग मार्कवर. पण समोर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भरभक्कम फलंदाज मोठे फटके मारणारा दाजी नाईक सज्ज झालाय. पहिला चेंडू थोडासा बाहेर गेलेला, पंचांनी 2 हात समांतर केले आहेत. व्हाईट बॉल अवांतरच्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं स्थिरावलेला धावफलक पुढे सरकलाय. 26वा धावफलकावर शेखरची रणनीती योगेश स्पष्ट असा, दाजीपासून चेंडू लांब ठेवायचो, त्याच्या पल्ल्यात आणि त्याच्या पाल्यात चेंडू द्यायचो नाही. पहिलो बॉल वाईड, दुसरो बॉल परत एकदा घेऊन जो असतो या ओव्हरीचो पहिलो बॉल शेखर राऊळ टू दाजी नाईक. मोठा फटका दाजी नाईकच्या बॅट मधून ऐन मोक्याच्या क्षणी. प्रयत्न शेवटपर्यंत तर केलाय. काय घडले बादल? प्रयत्न अतिशय अप्रतिम झाले. एफर्टसाठी 100 आउट ऑफ 100, पण ही संधी एनकॅश होणं गरजेची होती, कारण ह्यो कॅच ह्यो झेल कोणाचो असा? दाजी नाईकाचो. तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली गेली या बॉलवर नेमक्या काय घडला आणि काय बिघडला. जाऊया आमच्या tenniscricket.in वॉर रूम मध्ये तिसऱ्या पंचांकडे. कोणाच्या हातातून चेंडू निसटलाय हे चित्र कधीच कोणाला बघायला आवडणार नाही. मळगावचा सुलतान रंजन केनी त्या ठिकाणी होता. पण रंजनने चौकार वाचवलो, षटकार वाचवलो. मळगावचो सुलतान, स्लो पॉइझन ज्याका म्हटला जाता, ज्या खेळाडून यावर्षी ध्रुव ट्रॉफी अक्षरशः गाजवली, विजेतेपद खेचून आणला, तो रंजन केणी डीप मिड विकेटच्या दिशेन. एकेरी धावेनिशी बदललो धावफलक 27 रन्सावर. 27वा धावफलकावर डाव्या हाताचा विनय पावडोनी सज्ज झाला स्ट्राईकला. दाजी नाईकची धोक्याची घंटा वाजली होती. नशिबाची साथ राजाराम मौर्य तळवडे क्रिकेट संघाला. आणि त्यानंतर ज्या खेळाडूकडून झेल सुटलाय, एका स्टार कडनं दुसऱ्या स्टारचा झेल सुटलाय. शॉर्ट पीट प्रकारचा चेंडू शॉर्ट ऑन पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. 2 मॅचला चेंडू दुसरा निखिल गावडे वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय दाजी नाईकला मिळालेलं जीवनदान. अठ्ठावीसवा धावफलकावर गणेश ट्रॅव्हल्सचे मालक, गणेश प्रसाद ट्रॅव्हल्सचे मालक आदरणीय सिद्धेश महाडिक यांच्याकडून मगाच्या मेडन ओव्हर टाकणाऱ्या शुभम जाधवसाठी 1000 रुपयांचा बक्षीस. शॉर्ट पीट प्रकार चेंडू होता, थोडासा लेग ब्रेक केला होता, फिंगर रोल केलं होते. गती परिवर्तनाचा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. दाजी नाईकची धोक्याची घंटा वाजली की काय? दाजी नाईक निराश मनानं निघालाय. ऐन मोक्याच्या क्षणी दाजीला वाटलं होतं मी सहजासहजी आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोचलोय की काय, पण शेवटच्या क्षणाला परतीची बेक आणि चालाक वृत्तीनं शेखर राऊळनं स्टँडवर टाकलेला चेंडू आपल्याला बघायला मिळालाय. काय फिल्डिंग केली बघा शुभम जाधव. गली क्षेत्रामध्ये शुभम उभो होतो. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतलो जो तुमच्यापर्यंत जाहीर होतलो आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय OUT दाजी नाईक तंबूच्या दिशेन. आणि या विकेटचा श्रेय जाताला 2 खेळाडूंका. गली क्षेत्रामधून अगदी नीरज चोप्राच्या भालाफेकीची आठवण करून देणारो वेग शुभम जाधव कडसून. चेंडू पकडलो शेखर राऊने आणि शेवटच्या क्षणी डिरेक्ट हिट, कोकणातल्या लगोरीची आणि काजीच्या खेळाची आठवण करून देणारी फेक शेखर राऊळची. आणि या विकेटसाठी शुभम जाधव आणि शेखर राऊळ या दोघांचा असा कौतुक. सुटलेला झेल वाटलं होतं दाजीने हे मैदान देदरदन करेल, पण त्यानंतर जो मात्र धाव घेण्यासाठी या ठिकाणी थांबला गेला. सुरुवातीला धाव घ्यायची की न घ्यायची दुधा अवस्था आणि त्यानंतर दाजी नाईक आपल्या पॉपिंग क्रीज पासून दूर राहिलाय. आणि आता मात्र रंजन केडीनं श्वास घेतलाय, कारण दाजी नाईक
स्वस्तात माघारी परतलाय, तो पण धावचीच्या स्वरूपात. संकट मोचक खेळाडू असून एक डाव्या हाताचा फलंदाज धनंजय राणे हा मैदानाच्या आतमध्ये पाऊल टाकतोय, पण समोर आहे डाव्या हाताचा विनय आणि डाव्या हाताचा गोलंदाज शेखर राहुल. शेखर राहुलच्या विरोधात पुलर रेंजचा चेंडू समोर खोदून काढलाय. निखिल गावडे वेगानं तिथपर्यंत पोहोचला. डीप मिड विकेट कडनं एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 29 धावफलकावर. योगेश 29 ह्यो लहान स्कोर वाटता, पण बघता बघता ह्यो स्कोर 50 पार नेण्याची क्षमता असणारे दोन खेळाडू मैदानावर असत. एका बाजून आडेलीचो धनंजय राणे आणि दुसऱ्या बाजून होडावड्याचो विनय पावणोजी. ही जोडी जर शेवटच्या बॉल पर्यंत रवली आणि 50 रन जर स्कोरबोर्डवर उभे राहिले तर आश्चर्य वाटाक नको. समोर टाकलेला चेंडू धनंजय राणेच्या स्लॉट मधील त्याने पाठवलाय प्लॉट मध्ये, आणि जे तू बादल सांगितलं ते मात्र सत्यात उतरायला सुरुवात झाली आहे षटकारानं. धनंजय राणेच्या बॅट मधून बाहेर पडलेलो गावडेवाडी प्रीमियर लीग षटकार, तुझा माझा हित आणि चिमणा गाता गीत. मुख्य व्यासपीठावरती प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक सोहेल शेख यांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करतो आहोत. विजयजी चिंदरकर, आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. मुख्य व्यासपीठावरती हॉटेल व्यावसायिक सोहेल शेख यांचा सन्मान करत आहेत विजय चिंदरकर. धनंजय राणेच्या नावान जी काय फुला माळली ना योगेश, त्या सगळ्या फुलांची यांनी परतफेड करून दाखवली. कारण या खेळाडूच्या गुणवत्तेवर माका विश्वास असा. त्याका मी अंडरआर्म क्रिकेट खेळताना बघितलंय आणि त्याका ओव्हरआर्म क्रिकेट खेळताना सुद्धा बघितलंय. संघ अडचणीत असताना संघाक बाहेर काढणं त्याका जास्त आवडता. हे सलग 2 षटकार, एकदा टाळ्या वाजवूया आडेली गावच्या धनंजय राणेसाठी. 41 धावफलकावर आपण पाहतोय. जो धावफलक वाटला होता 50-55 जरी झाला तरी फायटिंग टोटल असेल समोरच्या क्रिकेट संघासाठी. आणि त्यानंतर राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघ ज्यावेळी संकट होता त्यावेळी संकट मोचक खेळी ही धनंजय राणेची आपल्याला बघायला मिळाली आहे. शेवटचं अंतरिमचं षटक असेल आणि अंतरिमच्या षटकामध्ये निर्णय कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करण्यासाठी अजून एक निरेवडे गावचा अष्टपैलू कामगिरी करणारा डाव्या हाताचा फिरकीचा गोलंदाज फिरकी बरोबर वेगावर स्वार होऊन यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून त्याची ख्याती कीर्ती तो आपण पाहतोय सर्वेश नाईक हा सज्ज झालाय. या वर्षी निरवड्याच्या खेळाडूंनी मोठमोठी मैदानं गाजवली. खास करून निरवड्याचो गणेश कनगुटकर ज्यांनी संदीप मेसरी मित्रमंडळाची क्रेझी बॉयची डे नाईटची स्पर्धा गाजवली. आज निरवड्याच्या सर्वेश नायकावर जबाबदारी असतली, पण त्याच वेळी त्याच्या समोर असतलो विनय पावणोजी 2 रन्सावर आणि धनंजय राणे 2 बॉलमध्ये 12 रन्सावर. सांघिक धावसंख्या 41. अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल. राजाराम वॉरियर संघ अर्धशतक गाठता की दुसऱ्या बाजून शिवारा सुपर संघ या संघाक 50च्या आतमध्ये रोखता. हे शेवटचे 6 बॉल सर्वेश नायकाचे. सुरुवातीला वाटलं होतं राजाराम वॉरियर्स तेवढे क्रिकेट संघ 40वी गाठतोय की नाही. प्रामुख्यानं फलंदाजीला थोडंसं नाराज केलाय आणि मधल्या फळीतील धनंजय राणेनं सुरुवातच दणक्यात केली आहे. मोठा फटका विनय पावणोजीच्या बॅट मधून बॅक टू द बॉलर स्ट्रेट ड्राईव्हचा देखना फटका. सांघिक धावफलकावर 47 धावफलकावर. खोलवर टप्प्याच्या चेंडूवर विनयचो फटको. माणूस मेळ्यावरसून चेंडू अंधार मेळ्याच्या दिशेन. गावडेवाडी प्रीमियर लीग षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा ज्याचा मोह आवरलेला नाही झेलबादच्या स्वरूपात विनय माघारी परतला. एक तेरी और एक मेरी ही रणनीती रंगली गेली आहे.
ब्रँड कडून धनंजय राणेच्या सलग 2 षटकारांसाठी 500 रुपयांचा बक्षीस ऑनलाईन स्वरूपात त्याच्याकडे पोच झाला. पण विनय पावणोजी षटकार मारल्यानंतर पुढच्या चेंडूवर माघारी परतलो. भाटीचे कोंडी आणि कोंडीचे भाटी या मालवणी म्हणीची आठवण सुद्धा झाली. गोट्या कुबल सज्ज झालाय. गोट्या कुबलच्या बॅट मधून डगआउट मधून सेट होऊन आलाय प्रत्येक फलंदाज. दाजी नाईकनं सांगितलंय मैदानाच्या आतमध्ये जायचंय, माझी खेळी आठवायची आहे आणि चेंडूपळी भिरकावून द्यायची आहे आणि 6 धावांसाठी फटका आपण पाहतोय. एक मोठो फटको लांब 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 लका 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 तांबडी चांबडी चमकते लाईटीत. धावपलकावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा मागे टाकलेला चेंडू भिरकावून द्यायचा प्रयत्न होता आदित्य. त्या ठिकाणी मात्र छोट्या चणीचा खेळाडू स्क्रीनवर आलाय. परतीची फेक करतोय तोपर्यंत एकेरी धावसंख्या 1 या धावसंख्येनं 54 धावा धावपलकावर. इनिंगचे शेवटचे 2 बॉल बाकी. राजाराम वॉरियर्स एवढे संघ 50 पार जायत की नाही जायत की नाही जायत की नाही अशी शंका होती. पण तो संघ आता 60 धावांच्या पार जाण्याची सुद्धा शक्यता असा. शेवटचे 2 बॉल रन झाले 54. बॉलिंग मार्कवर सर्वेश आणि स्ट्रायकर एंडवर धनंजय. षटकारांची हॅट्रिक अगदी त्याच्या दृष्टिक्षेपात. हॅट्रिक जरी चुकली तरी ताकदवान फटको मिड ऑफ क्लिअर करून लॉंग ऑफच्या दिशेन ज्या चेंडूवर मिळालो फक्त 1 रन. दर्जेदार क्षेत्ररक्षण डायरेक्ट थ्रो शुभम जाधवच्या दिशेन. या एकेरी धाव्यानिशी पाचक्याचो डबल गेम 55 धावा आणि नेल्सन फिगर सुद्धा स्कोर बोर्डवर. 55 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात जी नेल्सन फिगर प्रसिद्ध झाली ब्रिटिश नेव्हल कमांडर नेल्सन मुळे. मोठा फटका पायावरील चेंडू भिरकावून दिले डीप स्क्वेअर लेगला. गोट्या कुबलनं निर्णायक षटकार ठोकलाय की काय राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघासाठी. सांघिक धावपलका लवकर माघारी परतले होते राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाचे आणि त्यानंतर संघाची गरज यावेळी ओळखली आणि मधल्या फळीतील फलंदाजाने धावपलक सुसज्ज स्थितीमध्ये ठेवलाय. तसेच विनंती करतोय रामचंद्र चिंदरकर आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. पहिल्या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच 44 धावांची बहारदार जण खेळी केली. गोलंदाजी सुंदर पद्धतीच्या माध्यमातून बघायला मिळाली. 2 गडी बाद करत सुंदर गोलंदाजी केली. महत्वाचे गडी बाद केलेत. तो प्रथमेश राठोड पहिल्या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ जो क्रिकेट संघ वाटला होता 40 ही गाठतोय की नाही, पण ऐन मोक्याच्या क्षणी फटकेबाजी विनय पावणोई धनंजय राणे गोट्या कुबलची फटकेबाजी आणि सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 61 धावपलकावर 62 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये अमोल जमनाडे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील. 62चा पाठलाग
आणि मैदानाच्या आतमध्ये मळगावचा सुलतान रंजन केणी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांचा आवडता खेळाडू चॉकलेट बॉय बबल नाईक संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये. हॅलो, धन्यवाद योगेश. उपस्थित क्रीडा रसिकांचं कॉमेडी कक्षामधून मनापासून हार्दिक स्वागत. शिवारा सुपर कणकवली क्रिकेट टीम बडाम राजाराम वॉरियर्स तळवडे अशी लढत आपण पाहतो. सेमीफायनल नंबर 2 ची पहिला सेमीफायनलचा सामना जिंकत जय हनुमान जानवली क्रिकेट टीमने अंतिम फेरीचे दरवाजे ठोठावलेत आणि जय हनुमान जानवली क्रिकेट टीमच्या सोबत 2 हात करण्यासाठी संघर्ष करण्यासाठी कोणता संघ आपली योग्यता सिद्ध करेल याच्यासाठीची ही महत्त्वाची लढत आपण पाहतो. सेमीफायनल नंबर 2 डबाच्या पहिल्या सत्रामध्ये राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीमने बॅटिंग केली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकत 61 धावा फलकावरती आहेत. दाजी नाईकच्या नेतृत्वाखाली राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि शिवारा सुपर कणकवली क्रिकेट टीमला निर्धारित 5 षटकांमध्ये 62 धावांचं लक्ष आहे. स्ट्रायकिंग एंडला बबल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला रंजन केनी ही विस्फोटक फलंदाजांची आक्रमक फलंदाजांची जोडी डावाचा प्रारंभ करण्यासाठी सज्ज झाली आहे. ज्या बबल नाईकने सुप्रीमो चषकामध्ये टेनिस क्रिकेटच्या वर्ल्ड कपमध्ये आपल्या आयुष्यामधल्या पहिल्या सामन्यातील पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला. बबल साठी ओव्हरपिच पद्धतीचा यॉर्कर लेनचा बॉल थोडासा पुढे टाकला लेन बॉल आणि त्या बॉलवरती एक रक्षात्मक फटका. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतो तर गोलंदाज गौरेश नागवेकर पेंडे एक्सप्रेस गोवा राज्यामधला बेस्ट ऑलराऊंडर आपण पाहतो तर गोलंदाजी ट्रॅकवरती बबलने 1ने खातं ओपन केले आणि टीमची धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय बिन बाद 1. प्रेक्षक इतक्या रात्री देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत आणि युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा सामन्याचा आनंद घेत आहेत. आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. शिवरा सुपर कणकवली क्रिकेट टीम आणि त्याच्या विरोधामध्ये सेमीफायनलच्या महत्त्वाच्या लढतीत राजाराम वॉरियर्स तळवडे हे 2 मातब्बर संघ त्यांची ग्रंथिका त्यांची पत्रिका जुळली आहे आणि 2 मातब्बर संघांची ही लढत पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर झालेत. गौरेश तयार, स्ट्रायकिंग एंडला रंजन तयार. आतली कडा बॅटने घेतली आहे आणि यावेळेला आपण पाहतोय धाव निघणार नाहीये. रंजन केनी, ज्या रंजनने ध्रुव ट्रॉफी चषक अक्षरशः आपल्या धुवाधार फलंदाजीने गाजवला, केतन म्हात्रेच्या विरोधामध्ये ऐन मोक्याच्या क्षणी तडाखेबंद खेळी केली आणि शेवटच्या षटकामध्ये आपल्या संघाला सामना जिंकून दिला, तोच हा रंजन केनी स्ट्राईकला. आणि दुसऱ्या बाजूला ज्याचा उल्लेख आपण या अगोदर बादल चौधरींच्या माध्यमातून ऐकला, सुपर ओव्हरचं षटक गौरेशने मालवणच्या टोपीवाला मैदानावरती हाताळलं. त्याच गौरेशचं स्वागत इथे होणार. रंजनचा पलटवार, बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर येईल षटकार, मिळतील बिनबाद 7. गोलंदाजी ट्रॅकवरती गौरेश और पिच बॉल गॅप मध्ये केलाय टॅप, चेंडू बोर्डलेच्या बाहेर. विथ आनंद कार्पेटचा फटका, गोली की रफ्तार से गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए. जलवा फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिली आपल्या संघासाठी. लक्ष निश्चित असेल तर ध्येयापर्यंत जाण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात आणि तेच प्रयत्न रंजनच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतात. मात्र कोणत्याही क्षणी गौरेश नागवेकर कमबॅक करू शकेल ही त्याची क्षमता आहे. चांगला बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह, फॉलो थ्रू मध्ये थांबवण्याचा प्रयत्न, बॉल थांबवू शकला नाहीये गौरेश. 1 धाव इथे मिळते
आणि एकने स्ट्राईक बदलली आहे. झटपट वेगात दोन्ही फलंदाजांनी आपले एंड बदललेत. एकरी धावांनी सांघिक धावसंख्या वधारते, फलकावरती 12 धावा. स्पर्धेच्या माध्यमातून आमचे ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतात नितीनजी जबडे आणि विवेकजी जबडे, त्याच पद्धतीने बंटी गेरकर. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित करतो आहोत. चेक. विनंती करतोय संदीप चिंदरकर तसेच सन्मान्य भानुदास चिंदरकर आणि सुजित चिंदरकर आपण व्यासपीठावर यायचं आहे. यांच्या माध्यमातून टिपला गेला. आपल्या डाव्या बाजूला रनिंग झेल, डाव्या बाजूला प्रवास केला, शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि ऐन मोक्याच्या क्षणी वाटलं होतं जाईल षटकार. विकास कदम आलेत मध्येच आणि त्याने टिपलाय झेल. आली आहे विकेट. बबल नाईक बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहत होतो शुभम जाधव जो आयकॉन खेळाडू आहे. शुभमला आता मात्र एक उच्च कोटीचा खेळ ते दाखवावा लागणार. दोन्ही संघ जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. रंजन केनीने डावाची जबरदस्त सुरुवात केली आहे. पहिलं षटक संपलंय गौरेश नागवेकरचं, ज्याने आपल्या पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या 12 धावा आणि एक विकेट मिळवलाय बबल नाईकचा. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतो तर गोलंदाज बॅटिंग चॉईस पॉवर प्ले निवडला गेला बॅटिंग साईड कडून. गौरेश कांबळी, गौरेश नागवेकरचं षटक संपलं त्यानंतर गौरेश कांबळी आलाय. दोन्ही गौरेश नावाचे खेळाडू आपल्या संघाला गौरव मिळवून देणारी कामगिरी करतील का? गौरवास्पद कामगिरी करावी लागेल. रेडी एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा रफ्तारचा गोलंदाज, जबरदस्त वेगात गोलंदाजी टाकणारा गोलंदाज आपण पाहतोय मेगा स्क्रीनवरती. मात्र दिशा चांगली ठेवावी लागली या मॅच मध्ये. ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेग मॉडेलच्या बाहेर धमाकेदार फटका पाहायला मिळतोय. रंजन केनीने दिली बॉलला धडक आणि बॉल गेलाय दन 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 करत बेधडक बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सहा धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे फलकावरती. 18 धावा, एक षटक एक चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. लक्ष मोठं आहे, 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. अगुटप्याचा बॉल कट केलाय आणि यावेळेला ओहो काय घडलंय, दोन पायांच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नशिबाचा चौकार. रंजन वरती नशीब खुश झालंय. किस्मत हमेशा बहादूर का साथ देती है. बहादूर असलेला फलंदाज रंजनला मिळाली नशिबाची साथ आणि आला नशिबाचा चौकार. जाते. एक षटकार एक चौकार आला त्यामुळे टीमची धावसंख्या वाढली आहे 22 धावा. एक षटक आणि 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 षटकांमध्ये 62 धावांचं लक्ष्य आहे. शिवारा सुपर कणकवली समोर. वेगात टाकण्याचा प्रयत्न, हाफ ट्रॅकर दिशा खराब. बॉडी बॉलची घोषणा पंचांनी केली आहे. अतिरिक्त धावाने टीमची धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे 23 धावा. अशा पद्धतीची गोलंदाजी करणे म्हणजे कर्ज न घेता व्याज भरल्यासारखं आहे. एक चेंडू तुम्हाला एक्स्ट्रा टाकायचा, एक धाव एक्स्ट्रा बहाल केली गेली आहे. एकडी धावसंख्या वाढते आहे 23. 39 ची अजून आहे आवश्यकता.
चांगला बॉल खाली राहिलाय, मोठा फटका टोलवायचा इरादा फसला. बॅट स्विंग प्रचंड वेगात मात्र धीम्या गतीचा बॉल. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलंय. रेडी एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा खेळाडू गौरेश आपण पाहतो. ज्या गावचा गणपती जगप्रसिद्ध आहे त्याच गावचा खेळाडू रंजन साठी. ओव्हरपिच बॉल मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि रक्षक सापळ्यामध्ये अडकवलं गेलंय. रंजन केनीचा खेळ संपलाय. विकेट नंबर 2. टीमची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 62 धावांच्या उत्तरामध्ये 23 ओव्हर कणकवली. सन्माननीय विजय गणपत चिंदरकर या व्यासपीठावर यायचंय. सन्माननीय विजय गणपत चिंदरकर व्यासपीठावर या. रामचंद्र उर्फ बाळा चिंदरकर यांचा सन्मान व्यासपीठावर विजयजी यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर पुढील जमीन मालक उत्तम चिंदरकर यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होताना विजय चिंदरकर यांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर जमीन मालक उत्तमजी चिंदरकर यांचा सन्मान संपन्न होता. ही प्रेमाची मायेची आपुलकीची शाल देऊन आणि परमेश्वराचा आशीर्वाद असणारे हे पुष्पगुच्छ उत्तमजी तुमचं आयुष्य सदोदित सुगंधित ठेवणारो हे पुष्पगुच्छ तुमच्या सन्मानासाठी. यानंतर जमीन मालक किसन चिंदरकर यांचा सन्मान. परत एकदा विजयजी चिंदरकर तुमका विनंती तुमच्या शुभ हस्ते जमीन मालक किसन चिंदरकर यांचा सन्मान तुम्ही संपन्न करूचो. त्यानंतर जमीन मालक शंकर चिंदरकर यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होता या गावडेवाडी प्रीमियर लीगच्या निमित्तान. अमोल षटकार चौकारांची बोली भाषा ऋषी वाळकेच्या बॅट मधनं पाहायला मिळते. आल्या आल्या 2 मोठे दमदार टोले आणि टीमची धावसंख्या वेगात पुढे नेली आहे 33 धावांवरती. विजयासाठी अजून 29 धावांची गरज. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. गौरेश कांबळीचं महागडं षटक आपण पाहिलंय आणि याला प्रमुख कारण ठरली आहे फलंदाजी. ते अर्थातच ऋषी वाळके आणि त्याला साथ देणारा फलंदाज रंजन केनीची. जाऊया व्यासपीठावर सन्मानासाठी जमीन मालक हितेश हरमलकर यांचा सन्मान संपन्न होता. विजय चिंदरकर तुमका विनंती तुमच्या शुभ हस्ते ह्यो सन्मान तुम्ही संपन्न करा. जमीन मालक हितेश हरमलकर. आणि यानंतर सुजित चिंदरकर यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होताना विजयजी परत एकदा तुमका विनंती जमीन मालक सुजित चिंदरकर यांचा सन्मान तुमच्या शुभ हस्ते तुम्ही संपन्न करूचो. अमोल गोलंदाजी ट्रॅक वरती गौरेश तयार. 33 धावा फलकावरती आहेत. अजून 29 धावांची गरज आहे. ओह क्या बात है, गौरेश ने कमबॅक केलंय. गेन अंदर दंडी बाहर, दांडी 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 गुल, चारों खाने चीत कर दिया. शुभम जाधव आउट. जमीन मालक पंडित चिंदरकर यांचा व्यासपीठावर सन्मान. चिंदरकर यांचा व्यासपीठावर सन्मान संपन्न होताना परत एकदा विजय चिंदरकर यांच्या शुभ हस्ते जमीन मालक आदरणीय भानुदास चिंदरकर यांचा सन्मान गावडेवाडी प्रीमियर लीगच्या निमित्तान.
जमीन मालक पंकज चिंदरकर यांचा सुद्धा सन्मान यानंतर संपन्न होतलो. विजयजी परत एकदा तुमका विनंती, जमीन मालक पंकज चिंदरकर यांचा सन्मान सुद्धा गावडेवाडी प्रीमियर लीगच्या या पहिल्या पर्वाच्या निमित्तान तुम्ही संपन्न करूचो. जमीन मालक दयानंद चिंदरकर यांचो यानंतर सन्मान तुमका बघूक गावतलो. परत एकदा विजयजी तुमका विनंती, त्यांच्या समवेत स्वप्नील चिंदरकर तुमका विनंती, तुमच्या शुभ हस्ते जमीन मालक दयानंद चिंदरकर यांचा सन्मान तुम्ही संपन्न करूचो. अमोल सर्वेश गोलंदाजी स्ट्रायकिंग इला सर्वेश तयार आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गौरेश, ज्याने जबरदस्त असा चेंडू टाकलाय, विकेट मिळवली आहे. 70-70 स्पोर्ट कट्टा शाखेचा ब्रँड एम्बेसिडर आहे गौरेश नागवेकर. चांगला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पहिल्या प्रयत्नामध्ये प्रचंड वेगात धाव, क्षेत्ररक्षकावरती दबाव टाकण्याचा इथे प्रयत्न होणार आहे. मात्र आपल्यावरती दबाव न घेता रेडी एक्सप्रेसने बॉलला स्टॉप केलंय. गौरेशने बॉलची परती केली आहे. एकच धाव इथे मिळते, एकने खातं पण गेलं. सर्वेश नाईकच्या बॅटमधून सांघिक धावसंख्या पुढे जाते, 34 धावा. विजयासाठी अजून 28 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि 28 धावा हे समीकरण आहे. सामना आता मात्र दोन्ही संघांसाठी खुला झालाय. कोण जिंकणार ही लढत आणि कोणता संघ जयनुमान जानवली क्रिकेट टीमच्या बरोबरीने मेगा फायनल मध्ये दाखल होणार? गावडेवाडी प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये कोणता संघ मेगा फायनल खेळेल याच्या उत्सुकतेने आता मात्र 16 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. ऋषीचा जबरदस्त मोठा फटका खेळण्याचा इथे प्रयत्न, स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं ऋषी वाळकेला, ज्याने आल्या आल्या धमाका केला षटकार चौकारांचा. त्याच ऋषी वाळकेच्या बॅटमधनं ऑन साइडला फटका आपण पाहतो. काऊक क्षेत्रामध्ये एकेरी धावेने स्ट्राईक पुन्हा एकदा बदलली आहे. सहजासहजी मोठे फटके येऊ देणारी न गोलंदाजी ही गौरेशच्या माध्यमातून आपण पाहिली. एकरी धावसंख्या वाढते फलकावरती 35-27 ची अजून आहे आवश्यकता. डावखुरा बॅटर तयार. दोन्ही संघांना आता मात्र नशिबाला बदलावं लागणार आहे. किस्मत हमेशा बहादुर का साथ देती है, मुश्किलों से कह दो उलझा ना हमसे, हमें तो हर हाल में जीतना आता है. जिंकावं लागेल. गौरेश तयार, स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. फुल टॉस समोर खेळलाय, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. बॉल थांबणार मैदानाच्या आतमध्ये, एकच धाव इथे मिळते. गौरेशचा अचूक टप्प्याचा कडवट मारा. एकेरी धावडी सांघिक धावसंख्या पुढे जाईल 36. विजयासाठी अजून आहे 26 ची आवश्यकता. जमीन मालक सुचिका नरे तुमका विनंती असतली तुम्ही स्टेजवर येऊचा. जमीन मालक असत प्रणाली प्रकाश नरे यांचे ते सुकन्या असत. स्वरा सूरज लोके तुमका विनंती, तुम्ही सुद्धा व्यासपीठावर येऊचा. 14 चेंडू 26 ची गरज ही शोधाची जर्नी आहे. तुम्हाला खराब चेंडू इथे शोधावं लागणार आहे. मेहनत करा, संघर्ष करा. प्रणाली यांच्या शुभ हस्ते सुचिका नरे जमीन मालक यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न. सन्मान आदरणीय स्वरा लोके मॅडम यांच्या शुभ हस्ते संपन्न होता. अमोल चिन चिंदरकर ह्या दोन्ही जमीन मालकांका विनंती असा सन्मानपूर्वक तुम्ही व्यासपीठावर येऊचा. पाहायला मिळेल का? त्याच्याकडे क्षमता आहे. मात्र किती मोठा खेळाडू असला तरी प्रत्येक सामन्याची सुरुवात ही शून्यातून करावी लागते. स्ट्रायकिंग इनला राजा नाटेकर तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती गौरेश. अचूक टप्प्याचा कडवट मारा आतापर्यंत गोलंदाज गौरेश नागवेकरने केलाय. विजयासाठी
26 धावांची गरज असतानाच याही वेळेला चांगला बॉल टटवलाय, सन्मान दिलाय, रक्षात्मक फटका फॉलो थ्रू मध्ये बॉलला थांबवलंय, धाव येणार नाहीये. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. गौरवचा 2 कोट्यांचा वाटा देखील गोलंदाजी ट्रॅक वरती 12 चेंडू 26 धावांची गरज. प्रेक्षकांमध्ये आता मात्र उत्सुकता वाढते. सामना कोण जिंकणार, मेगा फायनल साठी कोणत्या संघाचा प्रवास पुढे राहणार आणि कोणता संघ या स्पर्धेला टाटा गुड बाय करणार. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार सर्वेश नाईक, नॉन स्ट्रायकिंग एंडला राजा नाटेकर. गोलंदाजी ट्रॅक वरती यू आर टॅलेंटेड गोलंदाज ज्याने प्रभावित केलं या मालिकेमध्ये आदित्य नाईकच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय सर्वेश साठी. बॅटची किनार मिळाला विकेट किपरचा सहारा. आली आहे विकेट. आदित्यचा पहिल्याच बॉल वरती पलटवार. सामना संपलेला नाहीये. 11 चेंडू 26 धावांची गरज शिवारा सुपर कणकवली क्रिकेट टीमला. रेडी गावचा सुपुत्र समर्थ गवंडी या स्पर्धेक शुभेच्छा देण्यासाठी स्वप्नील सर स्वतः या मैदानावर उपस्थित असा. समर्थ तुका विनंती असलेली मान्यवर कक्षामध्ये तू येऊन स्थानापन्न होचा. गावडेवाडी प्रीमियर लीग मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचो रेकॉर्ड डान्स स्पर्धांचो सुपरस्टार समर्थ गवंडी तुझा मनपूर्वक स्वागत. स्ट्राईकला आदित्य सापळे ज्याच्याकडे क्षमता आहे, दमदार खेळ करावा लागणार. दुसऱ्या बाजूला आग ओकणारा पहिला चेंडू प्रचंड वेगात आदित्यचा आपण पाहिला. बॅटची हलकीशी किनार घेत यष्टीरक्षक दाजीच्या गोदीमध्ये जात सर्वेचा खेळ संपवला आणि त्यानंतर मैदानामध्ये यावं लागलंय आदित्य सापळेला. विकेट नंबर 5 पतन झालंय. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या फलकावरती आहे 36. 26 धावा अजून बनवायचे आहेत. 11 चेंडूंचा खेळ आहे. सेमीफायनल नंबर 2. ओहो लाजवाब फटका. प्रॉपर टाइम. क्रिकेट हो या प्यार. टाइमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू बोर्ड लाईनच्या बाहेर पार. आदित्यचा पलटवार. मितील 4-4-4. फलकावरती वाढली आहे 40 धावा. समीकरण बदललंय. सामना देखील थोडासा टर्न झालाय. जबरदस्त फ्लाइंग स्टार्ट मिळवली आहे आदित्यने. आल्या आल्या चौकार ठोकलाय. खात ओपन केले 4 धावाने आदित्य सापळेने. राजा नाटेकर नॉन स्ट्रायकिंग एंडला. या अगोदरच्या बॉल मध्ये आली विकेट, त्यानंतर आला चौकार. या बॉल मध्ये काय होणार ही चर्चा प्रेक्षकांमध्ये चालली. गावडेवाडी प्रीमियर लीग 2025 चा आपण आनंद घेतो आहोत. स्वप्नीलजी चिंदरकर आणि त्यांचे इतर सर्व सहकारी आपल्याला मनापासून शालूट सुंदर अशा आयोजनाबद्दल.
दिवा नाही वाद बदलते, स्वप्न नाही रात बदलते. दिवा नाही वाद बदलते, स्वप्न नाही रात बदलते. नशीब बदलो न बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. आता वेळ कोणाची बदलणार? रिव्हर्सचा फटका. फुल टॉस बॉल वरती आदित्य सापळेचा खेळ संपला आणि एक चौका ठोकत आदित्य मैदानाच्या बाहेर चालला. गरज आहे. 9 चेंडू 22 धावांचे समीकरण. सेमीफायनल नंबर 2 ची लढत आहे. प्रेक्षकांची उत्कंठा आता मात्र वाढली आहे, उत्सुकता वाढली आहे. सामना कोणत्या संघाकडे जाईल या परिस्थितीमधून दोन्ही संघ सामना जिंकू शकतात. जीवनामध्ये सगळं काही संपलंय असं ज्या वेळेला वाटतं तिथूनच तर खरी जीवनाची सुरुवात करायची असते. ज्यावेळेला सगळेजण तुमच्या हरण्याची वाट बघतात तिथूनच तर खरं जिंकून दाखवायचं असतं. 9 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी 22 धावांची गरज आहे. काय घडणार या मॅच मध्ये? टीमची धावसंख्या 40. निम्म्यापेक्षा जास्त संघ तंबूच्या आश्रयाला आराम करतोय. आता मात्र टेलेंडर मैदानामध्ये आहेत आणि एकमेव असा शख्स राजा नाटेकर मैदानामध्ये. और पिच बॉल, मोठा फटका टोळण्याचा इरादा. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि त्याने झेल सोडलाय. एक धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते आहे. एकेरी धावांनी धावसंख्या पुढे जाईल 41 धावा. वृद्धिंगत झाल्यात. 21 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण. चेंडूंचा खेळ बाकी आहे 8. कोण थोपटणार कोणाची पाठ, कोण लावणार कोणाची वाट, याची बघतायत आमचे प्रेक्षक वाट. स्ट्रायकिंग इला राजा तयार. राजा गोलंदाजाचा बाजा वाजवेल का, की राजाला आउट करून पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केलं जाईल आदित्यच्या माध्यमातून. यू आर टॅलेंटेड गोलंदाज. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी थोडासा तो नाराज होता, कारण मोठ्या टुर्नामेंट मध्ये खेळायचंय, माझा खेळ चांगला होईल की नाही हा दबाव होता. मात्र खूप चांगला गोलंदाजी केली आहे, प्रभावित केलंय आदित्यने या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये. ऑन साइडला फटका राजाच्या बॅटमधून. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल आणि एकेरी धावांनी सांघिक धावसंख्या वृद्धिंगत होती आहे. 42 धावा. येणाऱ्या चेंडूंचा खेळ बाकी असेल 7. धावा बनवायच्या 20. चेंडूंचा खेळ बाकी 7. लग्नाचे फेरे 7. इंद्रधनुष्यचे रंग 7. आठवड्याचे वार 7. जगामध्ये आश्चर्य 7. सिंधुदुर्गचा पासिंग क्रमांक 7. बैठक शॉट स्वीप करण्याचा इथे प्रयत्न, धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न होणार नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एडवरून राजा नाटेकरला स्ट्राईक घ्यायची आहे. विजयासाठी 6 चेंडू 20 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. शिवारा सुपर कणकवली क्रिकेट टीमला राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीमच्या विरोधात सेमीफायनल नंबर 2 चा विजेता ठरवण्यासाठी फक्त 6 चेंडूंचं अंतर, 20 धावांची गरज. 6 चेंडू 20 धावा. आता मात्र मोठा संघर्ष करायचा आहे. जेवढा संघर्ष मोठा तेवढा विजय मोठा. हर खुशी को खुशी मत समझो, हर खुशी को खुशी मत समझो, हर गम को गम मत समझो. अगर जीतना है आपको इस मैच को तो खुद को किसी से कम मत समझो. लढाई करावी लागणार आहे, जबरदस्त फाईट करावी लागेल. सहजासहजी विजय मिळणार नाहीये. संघर्ष केल्याशिवाय जीवन असो किंवा क्रिकेट काहीच मिळत नाही. आणि संघर्ष त्यांच्याच वाट्याला येतो ज्यांच्याकडे क्षमता असते. तुमच्यातलं बेस्ट तुम्हाला दाखवावं लागेल. स्वतःच्या मनगटावरती ताकद ठेवावी लागेल आणि दुसऱ्याच्या मनगटावरती जर विश्वास ठेवला तर तुमची कमजोरी बनणार आहे. हकीकत से लड़कर हालात को बदलना पड़ेगा. हकीकत कुछ और, हालात कुछ और.
या मॅचचा रिझल्ट काय येणार पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्कंठा आता मात्र वाढली आहे। सामना कोणत्याही क्षणी टर्न करण्याची क्षमता असणारा बॅटर मैदानामध्ये आहे। राजा नाटेकर ज्याच्यावरती सर्वस्व लावलं गेलंय, अस्तित्वाची लढाई आहे। आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅकवरती सिद्धेश परब तयार झालाय। और पिच बॉल बॉटम एंडचा वापर केला, क्षेत्ररक्षक आहे। राजाचा खेळ इथे संपलाय। आता मात्र बॅटिंग करणाऱ्या शिवाला सुपर कणकवली क्रिकेट टीमच्या खेम्यामध्ये सन्नाटा पसरलाय। एकाएकी सुगम संगीताचा कार्यक्रम चालू असावा आणि अचानक विद्युत पुरवठा खंडित व्हावा, त्यानंतर भयान शांतता यावी, अशी भयान शांतता शिवाला सुपर कणकवली टीमच्या खेम्यामध्ये। राजा नाटेकर आउट। शेखर पाहिलं तर डाव्या हाताने गोलंदाजी करतो आणि उजव्या हाताने फलंदाजी करतो। बॅटची किनार मिळाला, विकेट किपरचा सहारा। सिद्धेशने आता मात्र प्रभावित केलंय। आल्या पावलाने माघारी परतावं लागेल। 0 धावांचा चष्मा घालून, 0ची बॅग डोक्यावरती घेत आपला भोपळाही न फोडता शेखर राहुल मैदानाच्या बाहेर। आणि 20 धावा हे समीकरण आहे। आठ गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 42 धावा। 20 धावांची आवश्यकता। 4 चेंडूंचा खेळ। सिद्धेश परबचा गोलंदाजीचा दमदार पहिला आपण स्पेल। विकेट नंबर 9 डाऊन। शेवटची जोडी मैदानामध्ये राहील आणि विजयासाठी 3 चेंडूमध्ये 19 धावांची गरज राहील। शेवटची जोडी मैदानामध्ये आहे। 3 चेंडू 19 धावांची गरज। वेगात बॉल क्षेत्ररक्षकाच्या दिशेने गेलाय। डॉट बॉल। प्रेक्षकांनी खूणगाठ बांधली आहे। सामन्याचा विजेता कोण होणार यानंतर एक मेगा फायनलची लढत आहे। जय हनुमान जानवली क्रिकेट टीमच्या बरोबरीने अंतिम मेगा फायनलचा सामना खेळण्यासाठी व्हाईट बॉलची घोषणा पंचांच्या माध्यमातून होते। एकच धाव वृद्धिंगत झाली आणि एकेरी धावांनी धावसंख्या वृद्धिंगत होते 44। 2 चेंडू 18 धावांची गरज आहे। यावेळेला फिरवले बॉलला। क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपलाय। शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक मागे जात रनिंग झेल टिपला गेलाय। आली आहे विकेट। ऑल आउट। शिवारा सुपर टीमने मेगा फायनलचा सामना 5 मिनिटाच्या आतमध्ये सुरू होईल। जय हनुमान जानवली क्रिकेट टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये राजाराम वॉरियर्स तळोडे।
प्रथमेश राठोड यांना विनंती असणार आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर करायचा आहे. तसेच दाजी नाईक आपण देखील व्यासपीठावर या. दाजी नाईक आपल्याला विनंती आहे व्यासपीठावर यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय गोलंदाज सिद्धेश परब, ज्याने फक्त 2 धावा देत 3 विकेट मिळवलेत या मॅच मध्ये. चला सिद्धेश परब आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे. तसेच हे सामनावीर पुरस्कृत केलंय कैलासवासी चंद्रकांत उर्फ कांता मेस्त्री यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री मिलिंदजी मेस्त्री साहेब, भाजपा तालुका अध्यक्ष कणकवली, हे पुरस्कृत आहे सेमीफायनलचं मॅन ऑफ द मॅच. तर विनंती आहे प्रथमेश राठोड यांनी व्यासपीठावर यायचं आहे. तसेच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तसेच आमच्या व्यासपीठावर जे नीरज घाडी यांनी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं दाजी नाईक यांना. खूप चांगलं स्पीच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्यांनी सांगितलं होतं, खूप मोलाचे शब्द सांगितले, त्यासाठी सामनावीर सिद्धू हॅलो समीर अमोल सर विनंती करतोय सचिन आचरेकर यांना आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. तसेच प्रथमेश राठोड आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. तसेच शुभम जाधव यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर या. शुभम जाधव जे आयकॉन खेळाडू आहेत शिवारा सुपर कणकवली क्रिकेट संघाचे. स्वप्नील आचरेकर आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. प्रथमेश राठोड यांना 22 बॉल मध्ये 44 धावांची खेळी ज्या खेळाडूने साकारली, जय हनुमान जानवली क्रिकेट संघाचा आयकॉन खेळाडू जो खास सोलापूरमधून दाखल झाला स्पर्धा खेळण्यासाठी. तसेच शुभम जाधव यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर या. आपला 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. हॅलो सिद्धेश माडिक यांच्याकडून पारितोषिक होतं शुभम यांच्यासाठी. खूप चांगलं षटक ज्यांच्या माध्यमातून हाताळलं गेलं होतं. खास मानगाववरून स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाले आहेत शुभम. शुभम अगदी स्पर्धेबद्दल थोडक्यात 2 शब्द बोलायचे. थोडक्यात एक आयोजनाबद्दल एवढ्या लांबून तुम्ही स्पर्धा खेळण्यासाठी आलात. खूप छान वाटलं मॅच खेळून. ग्राउंड बघून तर आता तुम्ही बोलात की ग्राउंड त्यांनी 4-5 दिवसात बनवलेलं आहे. खूप छान ग्राउंड बनवलं आहे. असे टुर्नामेंट खेळवत राहा. धन्यवाद. यानंतर हॅलो हॅलो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गौरेश नागवेकर आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, जे आमचे व्हॉलेंटियर्स आहेत ज्यांनी टी शर्ट परिधान केलेला आहे, त्या सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आपण 30 यार्ड सर्कलवरती रिंगण करायचंय. अंतिम मेगा फायनलचा थरार राजाराम वॉरियर्स तळवडी क्रिकेट टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान जानवली हे 2 मातबर संघ मेगा फायनलचा सामना खेळतील. आणि पहिल्या पर्वाचा विजेता आपल्याला यानंतर मिळणार. कोणता संघ या सामन्यासह अंतिम सामन्यासह
संपूर्ण मालिका जिंकेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये लागली आहे. दोन्ही संघाला विनंती आपण मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर यायचे आपल्या खेळाडूंसमवेत. पण अलर्ट राहायचं आहे. मंडळाचे व्हॉलेंटियर्स आहेत. चला आपण TCR सर्कलवरती रिंगण करूयात. वेळ खूप झालेला आहे आणि अगदी 5 मिनिटांमध्ये आपल्याला सामना सुरू करायचा आहे. आमच्या मंडळाचे सगळे स्वयंसेवक व्हॉलेंटियर्स आपण TCR सर्कलवरती रिंगण करा. ज्याने टी-शर्ट्स परिधान केलेला आहे आमच्या मंडळाचं त्या सगळ्या सदस्यांना विनंती आहे आपण सर्कलवरती रिंगण करायचं आहे. एकही सदस्य रिंगणाच्या बाहेर राहणार नाही याची काळजी घ्या. महिलांनाही विनंती आहे ज्यांना ज्यांना आमच्या मंडळाचं टी-शर्ट दिलेलं आहे त्या सगळ्यांनी 30 यार्ड सर्कलवरती रिंगण करायचं आहे. दोन्ही संघाचे खेळाडू आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. दोन्ही संघांचे संघनायक संघ मालक मुख्य व्यासपीठाच्या आपण समोर यायचं आपल्या संघासमवेत. गावडेवाडी प्रीमियर लीग 2025चा मेगा फायनलचा सामना काही क्षणात सुरू होणार आहे आणि त्याच्या अगोदरची जी पूर्वतयारी आहे ती मात्र जयच चालू आहे. आमच्या मंडळाचे सगळे व्हॉलेंटियर्स टी-शर्ट्स परिधान करून पाहायला मिळतात 30 यार्ड सर्कल वरती. दोन्ही संघ तुम्हाला फायनल कॉल आपण जर वेळ घेतलात तर सामना फक्त 3 षटकांचा होईल याची आपण नोंद घ्या. दोन्ही संघांना विनंती आहे 1 मिनिटाच्या आतमध्ये आपल्या संघासमवेत आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. जय हनुमान जानवली राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीम तुमच्यासाठी शेवटचा कॉल. कलबट गावडेवाडी मित्रमंडळ आयोजित भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा 2025 चा आपण आनंद घेतो आहोत आणि दोन्ही संघांना विनंती आहे चला दोन्ही संघ अन्यथा हा सामना फक्त 3 षटकांचा होईल असं आयोजन कमिटीच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. तुमच्यासाठी मी अजून 1 मिनिट वाढवून दिलंय. लगेच या आणि दोन्ही संघांना विनंती असणार आहे आपण एका लाईन मध्ये मुख्य खेळपट्टीच्या दिशेने प्रवेश करायचा आहे. दोन्ही संघ लाईन अप करा. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत छात्र कुलोत्पन्न मराठा समाज गावडा गावडे यांच्या माध्यमातून आयोजित कलमट गावडेवाडी मित्रमंडळ यांच्या वतीने भव्य डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट गावडेवाडी प्रीमियर लीग 2025 मेगा फायनलचा सामना सुरू होण्याची सूचिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. 30 यार्ड सर्कल वरती आमचे सगळे व्हॉलेंटियर्स रिंगण केलेले पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या अलोट अशा गर्दीमध्ये त्यांच्या रिंगणाच्या मधोमध दोन्ही संघातील खेळाडू मैदानामध्ये प्रवेश करणार आहेत. दोन्ही संघ मुख्य खेळपट्टीकडे आपण रवाना होण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. मुख्य व्यासपीठाच्या समोर दोन्ही संघ एका लाईन मधून मैदानाच्या आतमध्ये जातील आणि खेळपट्टीवरती लाईन अप करतील. त्यानंतर राष्ट्रगीत होईल, नाणेफेक होईल आणि त्यानंतर मेगा फायनलच्या सामन्याला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांचे संघनायक संघ मालक आपल्या खेळाडूंसमवेत आपण
लाईनअप करून ज्यावेळेला आम्ही कॉल देऊ त्यावेळेला मैदानामध्ये प्रवेश करायचा. दोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुंदर अशी छबी कॅमेऱ्यामध्ये टिपली जाणार आहे, ज्या गोड आठवणी अनेक वर्ष साठवल्या जातील, आठवल्या जातील, एकमेकांना पाठवल्या जातील. अशा गोड आठवणी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी आमचे कॅमेरामॅन देखील सज्ज झालेले आहेत. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करतो आहोत. मिलिंद मेस्त्री साहेबांना विनंती आहे, आपण खेळपट्टीच्या दिशेने रवाना व्हायचा आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी संपन्न होणार आहे. मिलिंदजी मेस्त्री, मंडळ तालुका अध्यक्ष कणकवली भाजपा, आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे आणि दोन्ही संघांच्या बरोबरीने मैदानामध्ये आपण प्रवेश करायचा आहे. अंतिम मेगा फायनलचा थरार, कोण जिंकणार ही चमचमती लखलखती ट्रॉफी, यासाठीची ही लढाई, यासाठीची ही कडवी लढत प्रेक्षकांच्या साथीने त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खेळवली जाते. एका बाजूला असणार जय हनुमान जानवली आणि दुसऱ्या बाजूला राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीम. एका बाजूला राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीमचे संघमालक विकासजी गावडे आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान जानवली क्रिकेट टीमचे संघमालक रंजनजी राणे. अशी ही लढत पाहायला मिळेल. एका बाजूला असेल राजाराम वॉरियर्स क्रिकेट टीमचा संघनायक दाजी नाईक आणि दुसऱ्या बाजूला असेल जानवली क्रिकेट टीमचा संघनायक सोहेल शेख. अशी लढत पाहायला मिळेल. त्याच पद्धतीने क्रिकेट टीम मध्ये आयकॉन खेळाडू आहे गौरेश नागवेकर, मॅन फ्रॉम गोवा, आणि रंजन राणे यांच्या मालकीच्या जानवली क्रिकेट टीम मध्ये आहे मॅन फ्रॉम सोलापूर प्रथमेश राठोड, जो आयकॉन खेळाडू आहे. अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळणार. प्रेक्षकांमध्ये चर्चा चालली आहे, रंगली आहे, एकमेकांसोबत बेटिंग लागते आहे. कोण जिंकणार ही लढत, कोण जिंकणार मेगा फायनल? नाणेफेकीसाठी आपण आमंत्रित करणार आहोत कणकवली भाजपा तालुका उपाध्यक्ष, उपतालुका प्रमुख संदीपजी सावंत साहेबांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी दोन्ही संघांसमवेत खेळपट्टीवरती प्रवेश करायचा आहे. आमचे जे मान्यवर आहेत संदीपजी सावंत, त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी संपन्न होणार आहे. अंतिम मेगा फायनलचा सामना, तो विलक्षण सोहळा ध्यानी मनी आणि हृदय साठवण्यासाठी आमचे सगळे प्रेक्षक, व्हॉलेंटियर्स, मान्यवर, खेळाडू सज्ज झालेले आहेत. याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा क्षण गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा आणि तो शेवटचा क्षण आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये साठवण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर झालेले आहेत. अनेक अडथळे दूर करत इतक्या मोठ्या आयोजनामध्ये ही आपण स्पर्धा संपन्न करतो आहोत. गावडेवाडी प्रीमियर लीगचा मेगा फायनलचा सामना सुरू होणार काही क्षणामध्येच आणि त्यासाठी प्रेक्षक उत्सुक झालेले आहेत. आपण स्क्रीनवरती पाहतो आहोत सुंदर छबी जी कॅमेऱ्यामध्ये कैद केली जाते. सुंदर असं विहंगम दृश्य. चला दोन्ही संघांना विनंती आहे, चला प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटामध्ये स्वागत करूया दोन्ही संघांचं. ही आहे गावडेवाडी प्रीमियर लीग 2025 मेगा फायनलची जय्यत तयारी. कोण होणार कोणावर भारी, थोड्याच वेळात आपल्या समोर स्पष्ट होणार. फिलहाल तो प्रयास रहेगा दोनों तरफ से जारी, पता चलेगा कौन है किस पे भारी. दोन्ही संघांना गावडेवाडी प्रीमियर लीगच्या स्पर्धा कमिटीच्या वतीने आम्ही मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो आहोत.
तुमच्या जीवनामधला सर्वोच्च सामना आणि सर्वोच्च खेळ तुम्ही करावा आणि आमच्या प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारा खेळ तुमच्या माध्यमातून व्हावा ही ग्रामदेवतेच्या चरणी आपण प्रार्थना करूयात. दोन्ही संघ लाईनअप करतील. त्यानंतर आमचे मान्यवर आहेत संदीपजी सावंत, त्यांच्या हस्ते सामन्याची नाणेफेकी संपन्न होणार. तत्पूर्वी होईल राष्ट्रगान, राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर नाणेफेकीचा कौल घेतला जाणार. दोन्ही संघांना विनंती आहे आपण खेळपट्टीवरती लाईनअप करायचं. प्रेक्षकांना विनंती आहे आपण सुरुवातीला राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. त्यानंतर नाणेफेक होईल आणि त्यानंतर अंतिम मेगा फायनलला